मटण दाखवू? दाखवा दाखवा. बघा बघा, नळी बघायची का बघा. आणि भाकऱ्या बघा ना, केवढ्या भाकऱ्या आहेत. या काहीच नाही. हा पुरणार पण नाही या. काय म्हणताय? हो. वाप बघा, एकदम गरम गरम रस्सा आहे ना. तर्री बघा, तर्री कशी भारी आहे का नाही एकदम. आहा, रंजिताच्या हातामध्ये चमचा म्हणून लगेच नळी आली वर. एक नंबर भारी फुगली आहे बघा. भाकरी ना अशी मस्त छान टम फुगलेली आणि कडक भाकरी आणि रस्सा. आहा हा हा, काय खाल तुम्ही बघतच राहाल बघा. नाशिकचं मटण लय भारी, नाशिकचं चिकन लय भारी, नाशिक मधल्या सोनाली मटण भाकरीचं सगळंच लय भारी. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि तो क्रिएटिव्हिटी रंजिता. मी आज आली आहे नाशिकच्या सोनाली मटण भाकरी येथे. आहा हा हा, इकडचं नाव सोनाली मटण भाकरी घेताच माझ्या तोंडाला सुटतं पाणी. आणि मी नाशिक मध्ये आल्यावर इथे हमखास येते. तर चला आज जाऊया, या होऊया. खूप गर्दी असते बरं का इथे. आणि तुम्ही गर्दी पहा माझ्या मागे. फर्स्ट टाइम मी आले होते ना तेव्हापासून मी फॅन झाली. सोनाली मटण भाकरीचं नाव सांगा ना तुमचं. माझं नाव मनीष देवरे आहे. हे हॉटेल स्टार्ट आम्हाला 2004 पासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे वडिलांनी स्टार्ट केलेलं आहे. तर आमच्या एक स्टेट बँकपासून जुनी ब्रांच होती, तर आता आम्ही ही दुसरी सेकंड ब्रांच आहे. आडगावला आमची तिसरी आणि जेल रोडला एक चौथी, असे 4 ब्रांचेस आहेत सर. अच्छा. स्पेशल तुमच्या मटणामध्ये जी चव आहे ना ती एक वेगळीच चव आहे. म्हणजे असं तुम्ही म्हणा की नाशिकच्या पाण्यातला चव आहे. नक्की ते तर आहे. हा घरगुती मसाला असल्यामुळे ना लोकांना त्याचा आवड जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे तो लोकांना आवडत जास्त खानदेशी असल्यामुळे. तर चला आज जाऊया. आणि गर्दी बघा वाढत चालली, त्यापेक्षा त्याच्या आधी आपणही जेवायला बसूया. या आत आल्यावर मी विचारलं मालकांना की दादा मी किचन पाहू शकते का. त्याने चला हो नक्कीच पाहू शकते. चला 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 या किचन मध्ये. हा 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 हा, क्या बात आहे. पहिला रस्सा कोणता तयार होतोय? पहिला आमचा मटन चिकन दोघं रस्सा तयार होतो. मटण. हा मटण चिकन. ओहो, बघा. तर मंडळी हा आहे सोनाली मटण भाकरी मधला गरम गरम मटणाचा रस्सा. क्या बात आहे. आहा, इकडची चव ना अप्रतिम आहे, अप्रतिम. हा बघा रस्स्याची तर्री बघा, तर्री हे बघा. आणि हा स्टॉक सगळा आज संध्याकाळी संपून जाणार. पुरणार नाही ना, परत ठेवावा लागतोय. चिकन, हा चिकन रस्सा. आणि हा बघा हा आहे चिकन रस्सा. तर्री बघा, तर्री. हा 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 हा, तर्री बघा, तर्री कशी भारी आहे का नाही एकदम. आहा, मटणाची कढई आहे बघा. मटण दाखवू? दाखवा दाखवा. बघा बघा, नळी बघायची का बघा. रंजिताच्या हातामध्ये चमचा म्हणून लगेच नळी आली वर. नळीला पण कळालं की रंजिता मॅडम आहेत म्हणजे आपण आलं पाहिजे आज ताटामध्ये. हा हा हा, बघा कसला भारी रस्सा आहे, एक नंबर. थोडासा माझा घसा बसलेला वाटतोय का तुम्हाला? आवाजामध्ये फरक वाटतोय का? आता माझा घसा साफच होईल गरम गरम रस्सा प्यायल्यावर. हा बरोबर का नाही? झालाच पाहिजे. नाशिकचं मटणच भारी असतं बघा. आणि हे सुक्क मटण. हे बघा इथे आहे सुक्क मटण फ्राय बर का इथं. हा हा हा, एकदम टेस्टी दिसतंय. आहा, म्हणजे त्याला बघूनच तोंडाला पाणी सुटेल बघा. आणि इथे आहे चिकन फ्राय. हे बघा एक नंबर, एक नंबर आहे बघा, एक नंबर चिकन फ्राय. हे बघा. आणि काय चिकनचा रस्सा कढईतला. हे बघा पीस टाकेले ते बघा, पीस वाला चिकनचा रस्सा आहे बघा. हा 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 हा, क्या बात आहे, क्या बात आहे. मटन बॉईल केलेलं, क्या बात आहे. बघा इथं मटण आहे बॉईल केला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भरपूर नळ्या. हो हो हो, हे बघा केवढं टोप भरून बनवून ठेवलेलं असतात. पुरतच नाही ना, काय करणार. पब्लिक डिमांडच एवढी आहे आपल्याकडे, तर कसं काय पुरणार? पुरणारच नाही. सारखं नवीन बनवावं लागतंय बघा. पटापट गरम गरम टोप चुलीवर ठेवावं लागतं. अच्छा, 50 किलोचा. आणि हा आहे चिकनचा रस्सा. हा चिकन स्टॉक. हे आहे बॉइल्ड चिकन. हे बघा नंतर मग रस्सामध्ये बनवतात असं असं. तर हा आहे सोनाली मटण भाकरीचा किचन. आणि मी काहीच सांगितलं नव्हतं, मी अचानक आले आणि म्हटलं की चला आता नाशिकला आलोय तर मग सोनालीची मटण भाकरी तर खाल्लीच पाहिजे. मग आजचा रात्रीचा बेत केला. येऊन दादाने विचार, दादा जरा किचन मध्ये जावं का? दादा म्हणाले हो जावा की तुमचाच किचन आहे, आरामात बघून या. अच्छा, आपल्याकडे काय काय तयार आहे? आपल्याकडे मटन आहे, चिकन आहे, सर्व तयार आहे. आपल्याकडे फेमस म्हणजे मटन थाळी आहे, चिकन थाळी. मटन थाळीमध्ये आपण खिमा देतो. खिमा संपला आहे तो, म्हणजे आता बनवणार आहे, बनवत आहे. ओके. वजडी फ्राय स्पेशलिस्ट आहे. हा बघा, हा एक खिमा इथं, हा रेडी खिमा.
हा रेडी आहे. खिमा आहे, हा खिमा आहे, हे वजडी फ्राय आहे, वजडी फ्राय आहे. मटन सूप असतं. अच्छा, याच्यात ते व्हेज मधलं आहे ते. व्हेज मधलं आहे. आणि इकडं सूप पण आहे, पाया सूप. पाया सूप पण आहे. पाया सूप वा पण वा. असतं आपल्याकडे. म्हणजे आज हमखास माझा घसा आणि साफ होणार. आपला सगळ्यात फेमस म्हणजे हा इंद्रायणी राईस. हा बघा तुम्हाला दाखवतो. क्या बात आहे. एवढा आवडतो म्हणजे कस्टमरांना, मुंबईवाल्यांना खूप आवडतो. गोणीच्या मस्त गोणी सुगंध आलेला आहे. वा. गोणीच्या गोणी नेतात आमच्याकडनं काय म्हणता? अच्छा, तुमच्याकडे घेऊन जातात? घेऊन जातो आमच्याकडनं, आपण कारण आमच्याकडे अवेलेबल नाही राहत तेवढं. अच्छा, आम्ही हा. 15-20 गोणे आणतो, बाकीचे मग कस्टमर घेऊन जातात, हा. आपण देऊन टाकतो त्यांना. अरे वा. आणि आपण मी काय म्हणते, गरम गरम भाकऱ्या कुठे तयार हे होतात? चला ना, दाखवतो ना मॅडम. चला, गरम भाकरी भाकऱ्या कुठे तयार होतात ते बघूया पहिल्या. हे आमचं भाकरीचं डिपार्टमेंट आहे. भाकरी ओहो. चपाती एकदम आपण फ्रेश बनवतो आणि कस्टमरांना. गरम गरम एकदम बाजरीच्या गरम, भाकऱ्या. गरम. आणि इथे बघा मी honor चपात्या आहे. अशा मस्त टम फुलतायत. हे आमच्या मॅडम मिस्टेस आहे माझ्यावाल्या. नमस्कार स्वतः ताई. भाकरी चपाती करते. आणि अशा मोठ्या मोठ्या चपात्या बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. एकदम घरगुती मॅडम, हा ना, पूर्ण घरगुती. आपल्याकडे भाकरची साईज बघा तुम्ही, भाकर सुद्धा मोठी, मोठी भाकरी आहे. एकदम छोटी आणि अशी भाकरी छान देतात आपण. कडक भाकरी बनवतात. कडक भाकरी बनवतो तशी आपण. कारण की मटणाच्या रस्त्यावर कडक भाकरी कडक जास्त भाकरी छान लागते छान ना, लागते, चुरून एकदम छान खायला. लागते. चपात्या कर. त्यांना पण असं येते ताईंना, बघा, पीठ बघा. वळतायत ताई. ताई बरोबर बोलली ना पण मी. मग आणि या चपात्या ज्या बनवतात हा, ना, खूप छान. या घडीच्या चपात्या आहेत. हे बघा, अशा. घडीच्या आहे ना, साध्या नाही, लोकल नाही, तेल लावून वगैरे हे बघा, एकदम आता एकदम बघा. बेस्ट. म्हणजे आपण जशा घडी चपात्या घडीच्या बनवतो, अगदी तशा घडीच्या चपात्या इथे जसं बनवल्या आपण जातात. घरी बनवतो ना, त्याच टायमाची पद्धत आहे आपल्याकडं. असं कस्टमर नाराज नको व्हायला. आणि त्याच्यामध्ये नाही. मैदा एक थेंब सुद्धा नाहीये, पूर्ण प्युअर गहू आहे Pure आपल्याकडे. गहू. गोण्या पण तुम्हाला ते पण दाखवून देतो मी. अरे वा. हे बघा, आणि ते भाकऱ्या या सगळ्या भाकरी रेडी करून अशा ठेवलेल्या ठेवल्या असतात मस्त व्यवस्थित, गरमागरम. गरमागरम भाकरी. सर्व घरगुती लोक अच्छा, सगळे घरातलेच आहेत का? घरातलेच आहेत. हा, बरं ही आहे. मावशीची मुलगी आहे, ही त्यांची मुलगी घरून. आणि कसं घरचा व्यक्ती असला की बरोबर लक्ष व्यवस्थित होतं, ते होतं, व्यवस्थित बरोबर. करताना पण माहिती असतं काय आहे, कसं बाकी करायचं. रंजना मॅडम तर तुम्हाला म्हणजे ताई भेटल्यावर स्वतःच असतात. नाही, थँक्यू एकदम थँक्यू. व्यवस्थित वाटलं. आणि भाकऱ्या बघा ना, केवढ्या भाकऱ्या आहेत. या काहीच नाही, हा, पुरणार पण नाही या. काय म्हणताय? हो त्यांचे पूर्ण अच्छा, हे खाद्य भरून ठेवलं असं. हे बघा, हा स्टॉक आहे. हो, आणि भाकरी बघा कशी भारी फुगली आहे. वा वा, एक नंबर भारी फुगली आहे बघा. भाकरी ना अशी मस्त छान टम फुगलेली आणि कडक भाकरी आणि रस्सा. आहा हा हा, काय खाल तुम्ही, बघतच राहाल बघा. माझा घसा थोडा बसलेला वाटतोय ना, थोड्या वेळात उघडणार आहे, कारण मी काय पिणार आहे, गरम गरम रस्सा सोनाली मटण भाकरीचा. हे बघा, हे बघा. आणि इथे भाकऱ्या बघा, हे बघा, हा स्टॉक आहे. हा स्टॉक आहे. पूर्ण गरमागरम भाकऱ्या बनवून ठेवल्यात. इथे आहेत गरमागरम भाकऱ्या. तर तुम्ही आधी बघितल्यात अशा एवढ्या भाकऱ्या बनवून ठेवल्या कुठं हॉटेलला, पण सोनाली मटण भाकरीमध्ये एवढ्या मस्त अशा भरपूर भाकऱ्या बनवून ठेवल्या जातात, कारण तेवढी डिमांड आहे. तर तेवढी डिमांड आहे, त्याच्यामुळे तेवढं बनवून ठेवायला पाहिजे. बरोबर का डिमांड नाही भरपूर आहे ना. आणि गर्दी बघा वाढतच चाललेली आहे, कारण की जेवणाची वेळ झालेली आहे. चला, माझ्यासमोर आहे मेनू कार्ड सोनाली मटण भाकरीचं. तर इथे आहे मटन करी, मटन रस्सा, सूप, चिकन, अंडा, कोल्ड्रिंक्स, व्हेज, राईस, नॉनव्हेज, पापड. नको नको, इथे नाही बघायचं आपण, इथे बघा. इथे काय काय आहे, इथे आहे मटन थाळी, स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी. पण मी हे नाही खाणार, मी खाणार सोनाली स्पेशल मटन थाळी. यामध्ये काय काय आहे, मटन करी, मटन फ्राय, मटन किमा, मटन सूप, चपाती, भाकरी, राईस, पापड, सब कुछ मिलेगा. मग ठीक आहे, मी सांगते सोनाली स्पेशल मटन थाळी. सोनाली स्पेशल मटन थाळी. ओके, माझी ऑर्डर दिलेली आहे, मी वाट बघते, लवकरच येऊ दे ऑर्डर. हा हा, जरा काय काय आहे ते सांग यामध्ये. इंद्रायणी भात आहे मॅम, हे खिमा आहे, हे मटन सूप आहे, मटन फ्राय, हे मटन फ्राईज आहे, हे मटन करी. हा मटन रस्सावाला आहे आणि हा मटन सुका फ्राय आहे. मटन रस्सा आहे आणि हा आहे रस्सा, तर्री, एक्स्ट्रा ग्रेव्ही, एक्स्ट्रा तर्री. पापड आहे, भाकर, एक चपाती. अच्छा, एक भाकर, एक चपाती. ओके, थँक्यू. तर चला, आता मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी काय काय आहे, पण परत एकदा सांगते तुम्हाला. हे बघा, मस्त गरम गरम मटणाचा रस्सा आहे हा. ओहो, सर्दी झाली माझी, सर्दी गायब होणार आहे बघा. माझा आवाज असा खणखणीत आता बाहेर निघेल उद्या. इंद्रायणी राईस आहे, मटन खिमा, मटन अळणी, मटन सुक्का, मटन फ्राय, मटणाचा रस्सा इथे आहे, बाजरीची भाकरी, गव्हाची चपाती आणि नागली पापड. सगळ्यात अगोदर तर मी अळणी पिणार आहे, मस्त छान. आहा, मिस करत होती मी हे सगळं, मिस करत होती रंजिता एवढे दिवस मी हे सगळं. असं बरं वाटलं ना.
आहा हा 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 हा, सब जगह घूमता है हाँ. थायलंडला फिरतो, दुबईला फिरतो, सिंगापूर, मलेशिया सगळं फिरतो, पण ही चव कुठेच नाही मिळत हो. ही चव फक्त नाशिकलाच मिळते. त्यामुळे मी नाशिकची खूप आठवण काढत होती, काय सांगू तुम्हाला. आणि भाकरी अशी मस्त कडक, हे बघा फुल कडक भाकरी आहे. आणि गरम गरम भाकरी, यामध्ये अशी छान कडक गरम भाकरी कुस्करून खाण्यामध्ये जी मजा आहे ती कशातही नाही. वाफ बघा, एकदम गरम गरम रस्सा आहे ना. ॲक्च्युली हा गरम गरम रस्सा प्यायला पण खूप मजा येते. हा कसं वाटलं जेवण आपलं? खूप छान, खूप छान आहे ना. जो रस्सा प्यायला रस्सा होती वगैरे त्याच्या एकदम एक नंबर, एक सुक्क नंबर. मटन सूप, माझं किमा. असं सांगते काय, साफ झालाच पाहिजे आज. हो ना, किमा पण एकदम क्वालिटी बेस्ट आहे. हा ना, नागली फ्राय वगैरे एक नंबर. मागच्या वेळेस पण आलं तुम्ही, एकदम अप्रतिम होते. यावेळेस कसं वाटलं बा? त्याच्यानंतर काय टेस्ट मध्ये बदल? जशीच्या तशी चव. जशीच आहे ना. ओके, थँक्यू. थँक्यू. या एकदा जेवायला व्हिजिट करा आमच्याकडे. सोनाली मटन भाकरी, अश्विन नगर, महिंद्रा हाऊस बस स्टॉप, नाशिक, सिडको. वा, म्हणजे दादाने तुम्हाला ॲड्रेस पण सांगितलेला आहे बघा. किमा एवढा सांगितलंय, छान आहे तर म्हटलं किम्याची तुम्ही टेस्ट करायला पाहिजे ना. जगात कुठेही फिरा पण नाशिकची चव ही नाशिकमध्येच मिळणार आहे तुम्हाला. कोल्हापुरातली चव कोल्हापुरातच मिळणार आहे बघा. आणि मुंबईची चव ऑफकोर्स मुंबईमध्येच. मटण खायला यायचं तर काय मग, नाशिक आमच्यासाठी अगदी जवळ आहे बघा. वा, गरम गरम चपाती आहे तव्यातली ताटात. तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आहे, त्यामुळे आपण फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्सची पण सुरुवात केली आहे. त्याला देखील तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला देखील कुठेही फिरायला जायचं असेल ना, तर तुम्ही फ्लाय विथ रंजिताला कॉन्टॅक्ट करू शकतात. रंजिता ट्रॅव्हल्ससोबत जगभरात कुठेही फिरायला येऊ शकतात. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत येऊ शकतात, एकटे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला एकट्यानं कोणाला पाठवायचं आहे तरी तुम्ही माझ्यासोबत बिंदास पाठवू शकतात. कारण मैं हूं ना, मी असते काळजी करा, काय काळजी नाही करायची. मैं हूं सबके साथ में. पहिलं गरम गरम खाऊन घेते, भूकही लागली बघा. जरा गरम रस्सा पिते. हा हा, सुक्क मटण बी दिले. बोट चाकत राल, असली चव आहे. ही वाटी रिकामीच आहे ना हो. अच्छा, जरा गरम गरम रस्सा घेऊन पिते. घसा साफ करायचा आहे. आवाज छान निघाला पाहिजे ना, खणखणीत. हा 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 हा. मजा आ गया. बिल आलेलं आहे. तर माझ्यासोबत माझी टीम पण होती, त्याच्यामुळे हे बिल आहे. हे तुला ठेव. हां, थँक्यू. मन भरून पोट भरून मस्त मटण भाकरी खाल्लेली आहे. तुम्ही कधी आलात नाशिकला तर सोनाली मटण भाकरीमध्ये या, तुम्हाला नक्कीच आवडेल. मस्त छान गावरान चव आहे, कारण की नाशिकच्या पाण्यातच चव आहे. इथला ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्याच्या खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसतंय, ते क्लिक करून ठेवा. आणि हां, बेल आयकॉन ते देखील क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला कळेल, नोटिफिकेशन येईल ना की रंजिताचा व्हिडिओ आलेला आहे. आणि व्हिडिओ शेअर नक्की करा, म्हणजे तुमच्या मित्रमंडळींना देखील नक्की कळेल इतके छान छान जेवणाचे पदार्थ कुठे कुठे मिळतात ते. चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय. खात राहा, पित राहा, स्वस्त राहा, मस्त.